उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस शिल्लक असताना नागपूरमध्ये महायुतीचा निर्णय अधांतरी आहे। जागा वाटपामध्ये अद्यापही भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमत झालेलं नाहीये। शिवसेनेला 2 आकडी जागा द्यायला भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांना विरोध केलेला आहे। त्यांनी विरोध केला आणि त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून नागपूरमध्ये स्वबळाचा नारा दिला जातोय। 151 पैकी 120 जागांचा आकडा गाठता येईल असा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेला आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी या संदर्भात मॅरेथॉन बैठका झाल्या। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे निवडणूक प्रभारी प्रवीण दटके हे सुद्धा उपस्थित होते। शहरातील आमदार आणि कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी यावर स्वबळाचा नारा दिलेला आहे असं सुद्धा कळतंय। त्यामुळे काय नागपूरमध्ये घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमर काणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेणार आहोत। अमर, काय नेमकं घडतंय? महायुतीचा घोळ अद्याप सुटत नाहीये, शिवसेना आणि भाजपमध्ये एकमत होत नाहीये, कोण नेमकी ताठर भूमिका घेते? खरं तर भाजपाची ताकद नागपुरात फार मोठी आहे। दुसरीकडे एकीकडे महायुतीची घोषणा झाली आहे, पण अजूनही चर्चा मात्र अधांतरी दिसते आहे। वारंवार प्रस्ताव देण्यात येत आहे। आता जो प्रस्ताव आला आहे तो 15 ते 17 जागांचा शिवसेनेकडून आहे, पण त्याकरताही भाजपकडून जे स्थानिक नेतृत्व आहे ते तयार नाही आहे आणि स्वबळाचा सूर कुठेतरी सुरुवातीपासूनच स्थानिक नेत्यांचा आहे। तर वरच्या लेव्हलवर जी आहे ती घोषणा मात्र झालेली आहे। त्यामुळे सध्या तरी हे संपूर्ण महायुतीचे चित्र आहे ते अधांतरी दिसत आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरीकडे भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एबी फॉर्म जे आहे ते थेट देण्याची शक्यता आहे। त्यामुळे यादी जाहीर न करता एबी फॉर्म थेट देऊ शकतात। तर दुसरीकडे महाआघाडीचे सुद्धा अजून उमेदवारी जाहीर नाही झाली आहे। त्यामुळे तिथलंही चित्र स्पष्ट नाही। राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष असो, उभाटा असो किंवा काँग्रेसकडून यांच्यापैकी कोणाचीच यादी अजूनपर्यंत स्पष्ट झाली नाही। एकूणच जे प्रमुख पक्ष नागपुरात आहे, म्हणजे प्रमुख जे राज्यातल्या राजकारणातले 6 पक्ष आहे, त्यांच्यातली कोणाचीच उमेदवारी अजूनपर्यंत नागपुरात क्लिअर झालेली नाहीये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 दिवस नव्हे, अवघे 30 तास राहिले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता। त्यामुळे आता पुढील 30 तास हे निर्णायक ठरतील आणि प्रचंड धावपळीचे प्रत्येक स्थानिक नेत्यांना आणि जे इच्छुकांकरता राहणार आहे। अगदी त्यामुळे काय घडतं हे पाहणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद अमर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।